अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपान तया चरिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 हरे रूप पाहता लोचनी सुख झाले वो सागणी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो सागणी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत हे लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार गेला षड उर्मीचा मार गेला षड उर्मीचा मार गेला षड उर्मीचा मार लाथाळीला संसार गेला षड उर्मीचा मार जन तन धन गेले तृणाही समान गेले तृणाही समान गेले तृणाही समान गेले तृणाही समान लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार गेला षड उर्मीचा मार गेला षड उर्मीचा मार गेला षड उर्मीचा मार लाथाळीला संसार गेला
आम्ही मुक्तीची या माथा, आम्ही मुक्तीची या माथा, आम्ही मुक्तीची या माथा. आम्ही मुक्तीची या माथा, आम्ही मुक्तीची या माथा, आम्ही मुक्तीची या माथा. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. केला षडउर्मीचा मार, केला षडउर्मीचा मार, केला षडउर्मीचा मार. लाथाळीला संसार, केला षडउर्मीचा मार, षडउर्मीचा मार, केला षडउर्मीचा मार. विठोबा रखुमा आई, जय जय विठोबा रखुमा आई. विठोबा रखुमा आई, विठोबा रखुमा आई, विठोबा रखुमा आई, जय जय विठोबा रखुमा आई. बळियाचे अंकित, 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 बळियाचे अंकित. बळी पंत, आम्ही झालो बळी पंत. आईला संसार, आईला संसार, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. केला षडउर्मीचा षडउर्मीचा मार. केला षडउर्मीचा मार, केला षडउर्मीचा मार, केला षडउर्मीचा मार. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. बोला कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की. बळियाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार, केला षडउर्मीचा मार. जन तन धन केले तृणाही समान,
लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. विठ्ठला 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 कुंडली जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा विसार. त्यांच्या कृपादाने कधीचा विसार. बाबाजी सद्गुरु दास तुला. दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू संत सम्राट श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा साधूच्या जीवनातील बळाचं प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. या जगामध्ये प्रत्येकाचं बळ, प्रत्येकाच्या बळाच्या मर्यादा भिन्न भिन्न आहेत. सुभाषितकार असं म्हणतात, पक्षिणाम बलम आकाशम मत्स्यानाम उदकम बलम निर्बलानाम बलम राजा रोदनम बालकम बलम. पक्षाचं आकाशात बळ आहे, पाण्यात नाही. माशाचं पाण्यात बळ आहे, वर नाही. प्रत्येकाच्या बळाच्या मर्यादा भिन्न भिन्न आहे. बरं, वर्णाश्रमानुसार जर विचार केला तर ब्राह्मणाचं बळ वेगळं, क्षत्रियाचं वेगळं, वैश्याचं वेगळं आणि शूद्राचं वेगळं. विद्याबलंच विप्राणाम राजाम सैन्यम बलम तथा बलम वित्तंच वैश्यानाम क्षुद्राणांच कनिष्ठिका. प्रत्येकाचं बळ वेगळं वेगळं आहे. तेव्हा हा जर बळाचा विचार आहे तर मग तुकाराम महाराजांकडे कोणतं बळ आहे? बरं, हे सांगण्याचं कारण तुकाराम महाराज असं म्हणतात, जगामध्ये दुर्बळाला काही किंमत नाही. जो दुर्बल असेल समाजामध्ये, दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन, कोण विचार करतो दुर्बळाचा? तेव्हा जगामध्ये दुर्बळाला किंमत नाही. बलवान असायलाच पाहिजे. मनुष्य कुठलं तरी बळ आपल्याजवळ असायलाच पाहिजे. तर जगातील अनेक बळांपैकी साधूजवळ सुद्धा एक बळ आहे. पण अर्थात जे साधूजवळ बळ आहे ते इतर कोणाजवळच नाही. ऐसे बळ नाही आणि काचे अंगी. ऐसे बळ नाही आणि काचे अंगी. तपतीर्थ जगी दान व्रत. फार काय सांगू या भूमंडळामध्ये. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाणे, किंवा तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी राहिले चरणी निकटवासी. म्हणजे मृत्यूलोकात सर्वस्व बळी संत आहे. हो, नुसते बळी नाही, बळीयांचे शिरोमणी संत तुकाराम महाराज आदी करून सर्व संत. तेव्हा असं जर आहे, दिसत तर नाही, मग कोणतं बळ असायला पाहिजे नेमकं? तुकाराम महाराज मात्र प्रतिपादन करतात की आमच्याकडे एक बळ आहे, आम्ही झालो बळीवंत. बळांचा विचार करत असताना सर्वात प्रथम क्रमाक्रमानुसार शरीरापासून सुरुवात होते. एकंदर 9 बळ या जगतामध्ये पाहायला मिळतात. शरीर, मन, बुद्धी, अर्थ, सत्ता, लौकिक, धर्म, तप आणि ज्ञान, अशा प्रकारचे 9 बळ आहे. पहिलं बळ म्हणजे शरीर बळ. व्यवहारामध्ये हे शरीर बळ जर नसेल तर माणसाला परमार्थातच काय व्यवहारातही काही किंमत नाही, शून्य आहे. भरती व्हायला जर गेला कुठं मिलिटरीमध्ये किंवा एखाद्या कुठल्या तरी सरकारी खात्यामध्ये तर पहिले छाती, उंची, वजन हे पाहावं लागतं, पळावं लागतं. रेल्वेमध्ये ते स्लीपर उचलावं लागतं म्हणतात. बळ पाहिजे संसारामध्ये. बळ नसेल तर काय, संसाराच्या या शरीर बळाची फार मोठी गरज आहे असं. आणि परमार्थामध्ये सुद्धा हे शरीर बळ नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात, कथेची सामुग्री देहावसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. शरीर धर्म खरू साधनार्थम, याप्रमाणे अगदी उपनिषदापासून वर्णन केलं की शरीर बळाची फार मोठी गरज आहे. आज त्याचा फार मोठा अभाव आहे. अशा काळातील पिढी या शरीर बळापासून वंचित होत चालली. कारण चहा पाहून पेदरू झाले, पाव खाऊन आत्पाव झाले. त्यामुळे शरीर बळ राहिलं नाही आताच्या काळामध्ये. शरीर बळाची फार मोठी गरज आहे. पण शरीर बळ म्हणजे केवळ संसार आणि परमार्थ किंवा आपल्या जीवनाचं सार्थक आहे असं मात्र नाही. विठाला 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 विठाला. हो, आणि केवळ शरीर बळाला धरून तुकाराम महाराज आम्ही बलवान झालो असं म्हणत नाही. कारण यापेक्षा पुढचं दुसरं बळ आहे. काही लोकांकडे शरीर बळ असतं परंतु मनाने एवढे ढिले असतात की झुरावाला घाबरतात. दिसायला पाहिजे तेवढे उंचे पुरे छाती वगैरे सगळं काही, पण झुरवाला घाबरतात. काय अर्थात ते मनोबल नाही. दुसऱ्या बळाचं मी प्रतिपादन करतोय आपल्या पुढं, मन. हे मनोबल फार महत्वाचं असतं. काही माणसं तसे दिसायला शरीराने काकूळ पण मनाने फार भक्कम असतात. ते मला सांगा, रणांगणामध्ये पराक्रम कोण करतात? शरीराने बलवान असतात ते पराक्रम करतात का मनाने बलवान असतात ते पराक्रम करतात? मनाने. मनोधैर्य असलं पाहिजे. रणांगणामध्ये अशा शूरांच्या कथा आहे की मुंडकं उडून दिल्यानंतरही मुरारबाजी 2 हातात तलवार घेऊन लढत होते. ते त्यांचं मनोबल होतं. दत्ताजीरावांना गोळी लागली, रणांगणात पडले.
अब्दालीला विश्वास वाटला नाही. हो, त्यांनी कुतुबशहाला पाठवलं. जा, मला विश्वास वाटत नाही म्हणे. एवढा मोठा दत्ताजी आणि या रणांगणात पडला पाहुणे. कुतुबशहाने जाऊन मानेला तलवार लावली आणि दत्ताजीला विचारलं, क्यों दत्ताजी हमसे और भी लढेंगे? दत्ताजीने उत्तर दिलं, बचेंगे तो और भी लढेंगे. कोण बोलतंय आता त्यांच्यामधलं? शरीर नाही बोलत, त्यांचं मनोबल बोलतंय, मनोबल. बचेंगे तो और भी लढेंगे. शूर त्याला म्हणतात की जो शरीराने खचला तरी मनाने खचत नाही. विठाला 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 विठाला. कितीतरी शूरांच्या मनाच्या कथा म्हणजे मनोबलाच्या कथा या बाबतीमध्ये सांगता येतील. मनोबल असायला पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. नाहीतरी काय, रणांगणामध्ये आपण असंच पाहतो की नाही. हो, ज्ञानोबा म्हणतात अगदी शरीराने बलवान असलेले सगळे निवडून काढले जातात. हो, सगळ्यांनाच काही शूरामध्ये भरती व्हायचा योग येत नाही. भरलिया त्रिभुवना माझी एक सांगू अर्जुना, निवडून की जे सेना लक्षवरी की तया ही पाठी जे वेळी लोहमोसा ते घाटी ते वेळी विजय स्त्रियेच्या पाठी एकूच बैसे. असं कारण, याचं कारण एकच आहे की शरीर बल नाही, तिथं मनोबल असायला पाहिजे. हे झालं दुसरं मनोबल. आता तिसरं बल सांगतो आपल्याला. शरीर मन, दुसरं बुद्धिबल आहे. काही लोकांकडे शरीर बलही नाही, पण बुद्धिबल फार मोठं महत्वाचं आहे. बघा, आपण काही ठिकाणी असं पाहतो, शरीराने बलवान असलेले माणसं दिवसभर हमाली करतात, 100 किलोची पोते खांद्यावर घेतात, दिवसभर काम करतात, 10 तास 12 तास करतात आणि साहेबापुढे पगार घ्यायला जातात. आणि साहेब बघाव तर पंख्याखाली बसलेला आहे, टेबल खुर्ची एअर कंडिशन, पंख्याच्या हवेने उडून जात हे नशीब समजायचं. कोणतं बल आहे तिथं? आता शरीराने बलवान नाही, तो बुद्धीने बलवान आहे. त्याच्याजवळ बुद्धी आहे म्हणून या सर्व शरीराने बलदंड असलेल्यांचा पगार तो एकटा साहेब करतो, खुर्चीवर बसून रुबाबशेर. बुद्धिबल आहे. नाहीतरी रणांगणात लढणारे जे काही शूर असतात त्या शूरांचं भवितव्य बुद्धिवान माणसं जागेवर बसून गणित करून सांगतात की तुम्हाला आता या बाजूने आक्रमण करावं लागेल. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक राजाजवळ, प्रत्येक सेनापतीजवळ काहीतरी सल्लागार असायचा की आता कशा पद्धतीने युद्ध करायला पाहिजे. ते बुद्धिबल आहे. बुद्धिबल हे शरीर बलापेक्षा मनोबलापेक्षा श्रेष्ठ आहे. विठाला 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 विठाला. नाहीतरी बुद्धी म्हणजे काय? ज्याप्रमाणे एखाद्या गाडीमध्ये मोठे पार्ट असतात, लहान पार्ट असतात, काही पार्ट एवढे बारीक असतात पण किंमत फार मोठी असते. तसे 36 तत्व या ठिकाणी, हात पाय सगळ्या प्रकारचे इंद्रिय धरून. पण बुद्धी नावाचं जे तत्व आहे ते तत्व दिसायला तयार नाही, इतकं आतमध्ये सूक्ष्म आहे. पण तेवढं एक नसेल तर बुद्धिनाशात प्रणश्यते. काय किंमत आहे तुमच्या जीवनाला? असाल तुम्ही शरीराने भक्कम पण बुद्धी नाही तर हो, काय किंमत नाही तुमच्या जीवनाला. ते बुद्धी तत्व इतकं सूक्ष्म आहे, इतकं बारीक आहे की डॉक्टरने किंवा एक्सरे मध्ये जर फोटो काढायचा प्रयत्न केला, बुद्धी कुठे राहते आणि कशी राहते ते सांगता येत नाही. मन बुद्धी कुठे आहे अगदी ज्ञानोबाने संभ्रमात टाकले. काय निलवा अंबरी का मृगतृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वाहू झाले. कुठे सांगा ना. मन आहे म्हणावं तर दिसत नाही आणि नाही म्हणावं तर त्याच्याशिवाय चालत नाही, असं मन आतमध्ये. तसं बुद्धी तत्व आहे. त्या बुद्धी तत्वाबद्दल एकच ओळी सांगतो. ज्ञानोबा म्हणतात, जे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी व सविता असते तिला म्हणतात बुद्धी. विठाला 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 विठाला. असो, तेव्हा असं जे महत्वाचं बुद्धी तत्व आहे ते बुद्धी तत्व माणसाच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आतापर्यंत जे इतिहास आहे, हो, आतापर्यंत जे पुराणांमध्ये ज्यांची नावे अग्रक्रमावर आहे ती बुद्धिवंतांची नावे. बिरबल, कालिदास यांची नावं का बरं आजही किती काळानंतरही उच्चारली जातात. त्याच्याजवळ काय होतं विशेष म्हणजे धन नव्हतं पण बुद्धी होती. बुद्धी, त्या बुद्धिवंतांच्या चातुर्याचं आजही वर्णन कितीतरी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नामदेव तर म्हणतात, या शका माझी प्रथम राजा भोज उत्तम, मग पुण्यपुरुष जन्म घेतील थोडे. त्या भोज राजाच्या पदरी आणि कालिदास होता. कालिदासाचं चातुर्य आणि बिरबलाचं चातुर्य हे आजही इतकं विद्यमान आहे, इतकं जिवंत आहे की आजच्या काळातील विज्ञानाने प्रगत असलेल्या कवींना सुद्धा संभ्रमात टाकणार आहे. त्यास कालिदासाचं काव्य जर आपण पाहिलं, ज्या नगरात कालिदास राहत होता त्या कालिदासाच्या चातुर्याचा, विद्वत्तेचा प्रभाव त्या प्रजेवर सुद्धा इतका होता की अगदी लहान लहान मुलं सुद्धा आणि काव्यातून उत्तर देतो. काही पंडित मुद्दाम कालिदासाची परीक्षा पाहण्याकरता निघाले होते. बऱ्याचशा मुली होत्या. एक मुलगी देवाची पूजा करण्याकरता चाललेली होती. त्या मुलीला विचारलं, तू कोणाची पूजा करते, कोणत्या देवाची सेवा करते? त्या मुलीने काव्यातून उत्तर दिलं. तिने सांगितलं, विहंगो वाहनो यस्य त्रिकचा यत्र भूषणम सालपा वाम भागेश ते देवा शरणम मम. विहंगो वाहनो यस्य, ज्याचं वाहन असे विहंगो. वाहन पुष्कळ माहिती तुम्हाला सर्व देवांची. गणपतीचं उंदीर वाहन, शंकराचं बैल वाहन, हो, प्रत्येकाची वाहन वेगळे. पण त्रिकचा पाहिलं का तुम्ही कधी? असं विहंगो हे वाहनाचं नाव आहे. वी म्हणजे गरुड, ह म्हणजे हंस आणि गो म्हणजे बैल. गरुड भगवान विष्णूचं वाहन आहे, गो म्हणजे बैल शंकराचं वाहन आहे आणि हंस ब्रह्मदेवाचं वाहन आहे. विहंगो वाहनांची एक एक अक्षर म्हणजे अध्याक्षर घेऊन तिने सांगितलं, विहंगो वाहनो यस्य. आता त्रिकचा यत्र भूषणम, त्रिकचा, त्रि म्हणजे त्रिशूळ, क म्हणजे कमळ आणि चा म्हणजे चाप. कमळ कोणाकडे? विष्णूकडे. चाप ब्रह्मदेवाकडे आणि त्रिशूळ शंकराकडे. त्रिकचा यत्र भूषणम, हातातील भूषण या प्रकारची. आणि सालपा वाम भागेच, त्यांच्या पत्न्यांची नावं सालपा. सा म्हणजे सावित्री, पा म्हणजे पार्वती, ल म्हणजे लक्ष्मी. बघता काय? विठाला विठाला ते देवा शरणम मम, म्हणजे मी 3 देवांची सेवा करते, दत्तांची सेवा करते. सांगण्यात तात्पर्य असं की ज्या नगरातील लहान लहान मुली सुद्धा इतकं काव्यातून मार्मिक उत्तर देऊ शकतात की विद्वानांना सुद्धा आणि डोकं खाजवायची वेळ आली की काय
किती प्रभाव, केवढी विद्वत्ता. नगरातील लहान मुली जर एवढे विद्वान तर मग प्रत्यक्ष कालिदास किती विद्वान असत. आता कालिदास किती विद्वान असेल सांगू तुम्हाला. एक झलक सांगू त्यातली फक्त थोडक्यामध्ये. एक मूर्ख त्या नगरामध्ये आला होता. त्याने सांगितलं मला काही मानधन राजाकडून मिळावं. तेव्हा आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे. लोकांनी सांगितलं कालिदासाला पहिले भेट. कालिदासाला भेटल्यानंतर कालिदास बरोबर तुला तोडगा सांगाल. कालिदासाची भेट झाल्यानंतर कालिदास म्हटला एकच करायचं, राजा पालखी पाठवील, राजापर्यंत यायचं, राजाला फक्त आशीर्वाद द्यायचा, आशीर्वाद गा राया एवढं म्हणायचं फक्त, बाकी काही बोलायचं नाही. कारण तुला बोलता येणार नाही, राजाकडून मानधन मिळत नाही. राजाकडून मानधन मिळतं पण चतुर असेल तर, विद्वान असेल तर. त्या विद्वानाला आणि विद्वानाबद्दल राजाला प्रथम कालिदासाने सांगितलं की गावातील आपल्या शंकराच्या मंदिरामध्ये फार मोठा विद्वान आलाय, त्याला पालखी पाठवली पाहिजे. पालखी पाठवली. तो विद्वान पालखीमध्ये, विद्वान नव्हता तो मूर्खच होता, पालखीमध्ये बसला आणि निघाला, पण घोकीत निघाला. कालिदासाने काय सांगितलं, आशीर्वाद गा राया एवढं बोलायचं राजा पुढे फक्त, एवढं त्याला पाठ होईना. घोकीत चालला असलेल्या रस्त्यामध्ये एक उंट पाहिला आणि विचारलं, त्या भोईला विचारलं का याला काय म्हणतात. म्हणे याला उशरट म्हणतात. उंट म्हणतात, उशरट. उशरट. त्याने आशीर्वाद गाराया म्हणता म्हणता त्याच्यामध्ये उशरट घातला. आणखीन उशरट गाराया. पालखीतून उतरला, राजा समोर गेला आणि पहिला आशीर्वाद दिला, उशरट गाराया. राजा भडकला एकदम. काय कालिदास, कुठून मूर्ख आणला, मला आशीर्वाद देतोय का, उशरट म्हणतोय. कालिदास म्हटला, राजे तुम्हाला त्याच्या आशीर्वादाचा अर्थच कळाला नाही. तो चुकला पण कालिदासाने त्याच्या चुकीला कसं बरोबर करून घेतोय चातुर्य पहा. कालिदास म्हटला, राजे तो विद्वान एवढा विद्वान आहे, इतका सुज्ञ आहे की त्याचा आशीर्वाद सुद्धा त्याच्याप्रमाणे दर्जाचा उच्च आहेत म्हणे काय. तो म्हणतोय उशरट गाराया. उ म्हणजे उमा, श म्हणजे शंकर, र म्हणजे रक्षतू आणि ट म्हणजे टकारो घनगर्जना. उमा सहित शंकर तुमच्या राज्याचं, र म्हणजे रक्षतू आणि टकारो घनगर्जना म्हणजे सतत तुमच्या राज्यात पाऊस पडो. उमा सहित शंकर तुमच्या राज्याचं रक्षण करो, अशा प्रकारचा आशीर्वाद दिलाय म्हणे. उशरट गाराया. समजलं का. विठाला विठाला. हो, अशा अनेक प्रकारचे. एक प्रसंग असा की दरबार भरल्याबरोबर अनेक विद्वान आले आणि भोजराजाने विचारलं, माझी एक समस्या आहे म्हणे. आणि काय समस्या. ठा ठम ठटम ठम ठटम ठटम ठा. सगळे विद्वान खाली माना घालू लागले. काय प्रकारे. ठा ठम ठटम ठम ठटम ठटम ठा. सगळे म्हणायला लागले की ठाटम ठटम ठम म्हणजे काय. हा काही कुठला श्लोक नाही, कुठलं पद नाही, कुठलं काव्य नाही, कुठली श्रुती नाही, त्याचं उत्तर काय द्यावं. शेवटी कालिदास आला आणि भोजराजाने परत ते विचारलं, बघ कालिदास, एकही विद्वान काही बोलू शकत नाही, आता तू तरी काही बोल. ठा ठम ठटम ठम ठटम ठटम ठा. कालिदास म्हटलं, सगळ्यांमध्ये जाहीर उत्तर देऊ का. हो म्हणे, दिलं तरी चालत. कालिदास म्हटला, हे बघा विद्वानांनो, भोजराजाची पत्नी भोजराजाला ओवळण्याकरता जिन्यामधून चढत होती. हातात निरंजनीचं ताट होतं आणि ओवळण्याकरता चालली असेल, तिला जर घाई झाली, जिन्यामध्ये पाय सटकला, हो ते निरंजनाचं ताट खाली पडलं आणि जिन्यामधून आपटत 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 खाली आलं म्हणे. भोजस्य भार्या मदविह्वलायाम करश्च्युतम चंदनम हेम पात्रे सोपान मार्गे प्रकरोती शब्दम ठाठम ठटम ठम ठटम ठटम ठा. विठाला विठाला. हो, ज्या नगरामध्ये कालिदासासारखा विद्वान आहे त्या नगरामध्ये भोजराजा, कालिदास, इतर विद्वान, यथा राजा तथा प्रजा. विद्वत्तेचा परिणाम सांगतो आपल्याला. म्हणून राजा आपल्या आपल्या देशात पूजनीय ठरतो, पण विद्वान मात्र विद्वान सर्वत्र पूज्यते. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. बुद्धी श्रेष्ठ असते. ज्ञानवारा सुद्धा म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. गीतेत म्हटले, व्यवसायात्मिका बुद्धी रेखेह कुरुनंदन बहुशाखाय नंताश बुद्धयो व्यवसायिनाम. जैशी दीपकलिका धाकटी परी ते बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणू नये. तिला श्रेष्ठ म्हटलेले असे एक बुद्धी तत्व आहे, त्याला बल म्हणतात. एक बुद्धिबळ. 3 बळांचं प्रतिपादन केलं. आता पुढे 4थं बळ सांगतो. शरीर, मन, बुद्धी, अर्थ, पैसा. पैसा एक असं बळ जगातलंय की कितीतरी बुद्धिवान, बुद्धीने श्रेष्ठ असलेले पण पैशावाल्याचे पदरी राहतात. पैशासाठी आपल्या बुद्धीचा वापर त्याच्याकरता करतात. ते पैशावाला मनुष्य बुद्धिवानाला खरेदी करतो आणि आपल्या ठिकाणी आश्रयाला ठेवत असतो. तो म्हणजे पैसा एक हे लोकांचं असं बळ आहे की सर्व गुन्हा कांचन माश्रते. याच्याकडे पैसा असेल तो गुणवान ठरतो, तो कुलवान ठरतो, तो मोठा ठरतो. पैसा जवळ आला की मग बरेचसे लांबचे माणसं म्हणतात त्यांचा आमचा फार जवळचा संबंध म्हणतात, आणि पैसा जर गेला तर हो त्यांचा आमचा काही संबंध नाही असं म्हणतात. ते सर्व गुन्हा कांचनम आश्रयंते. कांचनम म्हणजे पैसे असे. तेव्हा संपत्ती एक असं बळ आहे. एका सुभाषित कराने असं म्हटलेले, ज्या माणसाला कुणाला असं वाटलं असेल की आपल्याला आई विचारत नाही, वडील विचारत नाही, भाऊ विचारत नाही, सोयरे विचारत नाही, त्याने एकच करावं, पैसा कमवावा. माता निंदती नाभिनंदती पिता भ्राता न संभाषते भृत्या कुप्यती नानुगच्छति सुत कांताच नालिंगते अर्थ प्रार्थना शंकया न कुरुते संभाषणं वैसुरुत तस्मात् द्रव्यमुपार्जय शृणुसखे द्रव्येण सर्वे वशः. द्रव्येण सर्वे वशः हे यातलं मर्म आहे. विठाला 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 विठाला. नाहीतर तुकोबरा म्हणतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे लागी, सर्व मान्यता आहे लागी, सर्व मान्यता आहे लागी. ओ धन सर्व मान्यता आहे लागी, सर्व मान्यता आहे लागी, सर्व मान्यता आहे लागी.
विठाला 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 बोला कुंडली जोरदे पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 बोला कुंडली धनवान माणसाला सर्व प्रकारच्या मान्यता जगामध्ये मिळत असतात असा नियम आहे. धनवान माणसाजवळ माणसं कुठून वशाला लावतील काय सांगता येत. ग्रामीण भागामध्ये एकाने बैलगाडी आणून सोडली, एक श्रीमंताचं दार पाहिलं आणि राम केला. श्रीमंताने विचार केला याचा आपला कुठे काही संबंध नाही, परिचय नाही, काही नाही, आणि हा एकदम राजरोसपणे आपल्या दारात गाडी उभी करतो म्हणजे काय, कुठून तरी काहीतरी संबंध असेल म्हणून आपलं काही बोलला नाही. या बसायला टाकलं, पाणी वगैरे दिलं. तेव्हा श्रीमंताने विचारलं बघा क्षमा करा मी तुम्हाला अजून ओळखलं नाही, तुम्ही बैलगाडी आणून सोडली माझ्या दारात, मी तुम्हाला ओळखलं नाही अजून. अहो काय एवढा जवळ संबंध आपला, तुम्ही ओळखलं नाही कसं काय म्हणे. चहा ठेवला, चहा प्यायला वगैरे दिला. चहा झाल्यानंतर पुन्हा विचारलं बघा एवढं झालं खरं पण मी अजून ओळखलं नाही तुम्हाला. काय ओळखलं नाही, आपला एवढा जवळ संबंध आहे ओळखलं नाही. घरात स्वयंपाकाला ऑर्डर दिली, स्वयंपाक झाला, जेवण झालं. पुन्हा एकदा त्या श्रीमंताने विचारलं बघा अजून मी तुम्हाला काही ओळखलं नाही, क्षमा करून मला चांगली ओळख सांगा की आपला कसा आणि कुठून संबंध आहे. त्याने विचार केला आता खरं सांगायला काही हरकत नाही. जेवण वगैरे झालं, त्याने सांगितलं आपला असा संबंध बघा म्हणे, माझ्या गाडीची जागा सगळी बोरीची आणि तुमच्या दारामध्ये बोरीचं झाड आहे. अस्माकम बदरी चक्रम विस्माकम बदरी तरू, या प्रकारे आपला बादराईने संबंध आहे. विठाला विठाला धनवान माणसाबरोबर माणसं लाकडाने सुद्धा संबंध जोडतात असा हा मृत्यू लोक आहे, असा हा नियम आहे. तेव्हा जवरी चाले मोठा धंदा तवरी बहीण म्हणे दादा, जवरी चळ नका तवरी म्हणती माझा, असा मृत्यू लोकांचा नेहमी. ते एक बळ आहे, ते एक बळ आहे. चौथं बळ मी आपल्या पुढे सांगितलं की पैसा हे एक बळ आहे. शरीर, मन, बुद्धी आणि अर्थ. आता पुढे सत्ता, पाचवं बळ. सत्ता म्हणजे एका सही करता, सत्ता दिसाच्या एका सही करता हजारो लाखो रुपये ओतावे लागतात. आता ते बळ श्रेष्ठ आहे. आणखी हातात सत्ता आहे, काही पण करता येतं माणसाला. सत्ता नावाचं एक बळ आहे. त्यानंतर सत्तेच्या पुढे 6वं लौकिक नावाचं एक बळ आहे. लौकिक म्हणजे कुठं उभे राहिले नाही, कधी पडले नाही, कोणत्याही प्रकारची सत्ता नाही, कोणत्याही प्रकारच्या पदावर नाही, पण समाज इतका पाठीमागे की अफाट शक्ती आहे, त्यांना कोणी बोट लावू शकत नाही. सरकार म्हणते बघा त्यांच्या नादाला लागू नका, कारण समाज पाठीमागे, याला लौकिक बळ असं म्हणतात. समाज पाठीमागे असल्यामुळे हे लौकिक बळ आहे. हे इहलोकातले लौकिकातले 6 बळ सांगितल्यानंतर पुढे आणखी 3 बळ सांगतो. ते नुसते इहलोकात नाही तर परलोकात सुद्धा उपयोगी पडणार आहे. जसं करा हरिभक्ती परलोकीये कामा, सोडविल यमापासून या. पुढचे 3 बळ म्हणजे धर्म, तप आणि ज्ञान. 9 बळ सगळे होतात बघा. धर्म बळ एक प्रकारचं बळ आहे. आजच्या राजांजवळ तेवढंच एक नाही. पूर्वीच्या काळामध्ये असं आपण जर अवलोकन केलं पुराणामध्ये इतिहासाचं, तर त्या राजांजवळ इतर बळाबरोबर ते पारमार्थिक बळ असायचं, धर्म नावाचं बळ असायचं. शिवी राजा कशामुळे आज तो भाग्यवान आहे, कशामुळे तो कीर्तिवान ठरला, त्या बळामुळे. ते पारमार्थिक बळ होतं, त्याला धार्मिक बळ असं म्हणतात. शिबी दधीची हरिचंद्र नरेसा, सहे धर्महित कोटी कलेसा, रंती देव बली भूप सुजाना, धर्मे धरई सही संकट नाना. पांडवांचं तरी काय, कोणतं बळ होतं? धर्मराजा. हो, ज्याचं नाव युधिष्ठिर असून सुद्धा त्याला धर्मराजा का म्हटलं गेलं? धर्म कमावला त्याने. धर्म करा त्याने देव येतील करा. धर्मश्रेष्ठ सांगितलेलं आहे. हो बरं, येतो धर्मस्थ तो जया. धर्म ज्या बाजूला असेल तिकडेच विजय होत असतो. धर्मराजा ज्याला दूधकर्मात सर्व चाललंय, हो पत्नी सुद्धा गेली, स्वतः दास बनला, काही राहिलं नाही. शकुनी हसू लागला, बस धर्मराजा आता उठावं लागेल, काही राहिलं नाही. धर्मराजाने तात्विक उत्तर दिलं की बघ काही राहिलं नाही, हा झाला लौकिक, पण माझ्याजवळ अजून सर्व काही आहे, याला मी पारमार्थ म्हणतो. सगळं माझ्याकडे. काय सगळं तुझ्याकडं? त्यांनी सांगितलं सत्य माझी माता आहे. सत्यम माता पिता ज्ञानम धर्म भ्राता दया सखा शांती पत्नी क्षमा पुत्रा शर्यते मो बांधवा. सगळं माझ्याजवळच. जे आपल्याजवळ कधीच कोणी देऊ शकत नाही, हो ते बळ आपल्याजवळ कायमच येते. नाहीतरी काय अंतकाळात छोटे उपयोग पडणार काय? 4 मित्र असतात जगामध्ये बघा प्रत्येक माणसाला. घरामध्ये पत्नी मित्र, प्रवासामध्ये विद्यामित्र, आजारामध्ये औषध मित्र आणि अंतकाळामध्ये धर्ममित्रम. विद्यामित्रम प्रवासेषु, भार्यामित्रम गृहेषु च, व्याधिस्तस्य औषधम मित्रम, धर्मो मित्रम मृतस्तेच. तो धर्मश्रेष्ठ येतो. धर्मराजाला हो धर्मराजा हे नाव केवळ धर्माने वागला म्हणून पडलं. धर्म हे एक प्रकारचं बळ आहे. शिवराजा, धर्मराजा अशी अनेक राजांची नावं सांगता येतील. धर्मबळाने ते इतके बलवान झाले की त्यांची आज आजरामर कीर्ती. धर्मबळ. आता पुढे तप. काही तपस्वी असे असतात धर्मबळापेक्षा त्यांच्याकडे फार मोठं तप आहे. हो, तपाच्या बळावर शाप दिला तर जल जाऊन घे, भस्म करून टाकतात. हो, पाठीवर पाहिलं तर शस्त्र सुद्धा आहे आणि तोंडामध्ये पाहिलं तर धर्माचं तपाचं एवढं बळ शाप देऊ शकतात. म्हणून असं म्हटले इदम क्षात्रम इदम ब्राह्मणम शापादती शरादती. दोन्ही गोष्टी त्यांच्या ठिकाणी असतात. विश्वामित्राकडे काय कमी होतं?
शापही देऊ शकत होते आणि युद्धही करू शकत होते. शापादपी शरादपी. त्या तपाचं बळ काय सांगावं. ज्ञानोबा म्हणतात त्या तपाच्या बळावर अहो एकाची साठी तपिंडली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाशा आणि वावणे उतरली समुद्री कटकी, एकी आकाशी सूर्याते धरिले, एकी चुळीची सागराते भरेल. तपाचं बळ आहे. तपाचे सामर्थ्य तपिंडाला अबुक चिरंजीव कल्प होय तुमधनादे. तपाचं बळ एक प्रकारचं बळ आहे. आता नवं बळ सांगतो. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ बळ आहे. इतर बळाने लौकिक प्राप्त होईल, चित्तशुद्धी मिळेल, एवढं सगळं मिळेल, पण ज्याला मुक्ती म्हणतात ती ज्ञानाशिवाय प्राप्त होणारच नाही. विठाला ज्ञानाशिवाय बाकी काही पण करा. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवा दानम ज्ञान विहीनम सर्व मनेन मुक्ती रणलगती जन्मशते. कशाने काय प्राप्त करून जेव्हा असं म्हटलेलंय. भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षो वशमान. ज्ञानाशिवाय मोक्ष कधी प्राप्त होणारच नाही. मोक्ष करता ज्ञानाची गरज आहे. असं ज्ञानबळ सर्वश्रेष्ठ आहे. शेवटचं आत्म्याला जी जीव नावाची क्षयव्याधी लागलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात ती जीव नावाची क्षयव्याधी ज्या औषधाशिवाय जाऊ शकत नाही असं एकमेव औषध म्हणजे ज्ञान. आत्मया जीव बुद्धी जी लागली होती क्षयव्याधी ती जयाची आस आणि ती निरोधा केली, त्याला ज्ञान असं म्हणतात. विठाला विठाला. ज्ञानाचं वर्णन करताना ज्ञानोबा तेराव्यामध्ये असं म्हणतात ज्या ज्ञानाच्या योगाने अविद्येला उणीपणा येतो, ज्या ज्ञानाने इंद्रियाची द्वार अडवली जातात, जे ज्ञान संकल्प नावाची पंख ओपून टाकत असतं, ज्या ज्ञानाच्या बळावर माणसाला आणि जी आनंदाच्या द्वंद्वावर ओढता येतं जीवाला, असं सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवात्मया बुजावणी मांडवणी नाही. द्वैताचा दुकाळूप आहे साम्याचे सोयाने होय, जया ज्ञानाची सोय ऐसे करी इंद्रियाची द्वारे आरी प्रवृत्तीचे पाय मोडी दैनेची भेडी माणसा. या प्रकारचं ज्ञान नावाचं बळे ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान जे ते विटाळले मन चोख की जे श्रेष्ठ ज्ञान. हे झाले 9 बळ. मग महाराज तुमच्याकडे कोणतं बळ आहे. शरीर बळ आहे का, मनोबळ आहे का, बुद्धिबळ आहे का, सत्ताबळ आहे का, अर्थबळ आहे का, लौकिक बळ आहे, कोणतं बळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमच्याकडे बळ आहे पण आतापर्यंत प्रतिपादन केलेलं बळ नाही म्हणे. आमच्याकडे यापेक्षा वेगळं बळ आहे. विठाला विठाला. ते बळ म्हणजे पहिली गोष्ट आमचा परमात्मा बलवान आहे. पहिली गोष्ट. आणि परमात्मा बलवान असल्यामुळे त्या बलवान परमात्म्याच्या आम्ही अंकित झालो. बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता, बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता, करू सर्व सत्ता सर्वापरी. आमचा परमात्मा बलवान आहे आणि तो बलवान असल्यामुळे आम्ही फक्त त्याचे अंकित झालो, त्याचा परिणाम आम्ही बलवान झालो. हे तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. आम्ही झालो अंकित होणाऱ्याला बलवान असणाऱ्याचं काही प्राप्त करून घ्यावं लागतं असं नाही, ते प्राप्त होतच असतं. मला सांगा, वडील जर कोट्याधीश असेल तर त्याला मुलगा झाला तर तो कोट्याधीश असतोच, कारण तो अंकित असतो. आपण व्यवहारामध्ये पाहत नाही का, बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं. एखादा ग्रस्त असतो, शिक्षक शाळा असतं, किंवा एखादा ग्रस्त इंजिनियर असतो, कोणी ड्रायव्हर असतात. पण त्याचं लग्न झालं, पत्नी झाली, तो जर ड्रायव्हर असला तर तिला त्याच्या पत्नीला म्हणतात ड्रायव्हर इन बाई, गाडी शिकायची गरज. बरं, तो जर वकील असला तर या वकील बाई, LLB व्हायची गरज. अंकित होण्याचा हा परिणाम होतो की त्याचं सर्व ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं. तुकाराम महाराज आम्ही फक्त एकच केलं, त्याचे अंकित झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. ठीक आहे महाराज, आतापर्यंत एवढं आम्ही ऐकलं की तुम्ही बलवान 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 बरंच काय ऐकलं, पण प्रत्येक बलाचा परिणाम असतो, प्रत्येक बलाचं काही शौर्य असतं, प्रत्येक बलाची काही कारकीर्द असते. तुमच्या बलाचं काय, जर शरीराने बलवान झालं तर आखाडे गाजवतो, मनाने बलवान झालं तर रणांगण गाजवतो, बुद्धीने बलवान झालं तर वादामध्ये जिंकतो,
येतो. तुम्ही जर बलवान झाले म्हणतात अंकित होऊन, तर तुमच्या बळाचा काय परिणाम आहे? तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या जगाला लाथा मारणारा जो संसार आहे, आम्ही त्याला लाथावं, हा आमच्या बलाचा परिणाम. हे तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. संसार हा सर्व जगाला लाथा मारतो. आपल्याला सर्वांना माहिती संसार, संसार म्हणजे हो, ज्या संसारामध्ये अगदी करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्य. ब्रह्मादिक सुद्धा त्रस्त झाले त्या संसारामध्ये. असं आहे. पण तरी सुद्धा संत म्हणतात की आम्ही त्याला लाथा मारला. याचं कारण काय? असं आहे, पाणी पोहण्याकरता तसं दुर्मिळ कठीण असतं ते. पाण्याचा स्वभाव असा असतो की पाण्यात पोहता येतं अशा माणसाच्या पाणी लाथा खात असतं, पोहणाऱ्याच्या लाथा खात असतं आणि न पोहणाऱ्याला लाथा मारत असतं. हा पाण्याचा स्वभाव आहे. पोहणारा मनुष्य पाण्यावर पोहत्याला लाथा मारतो ना. पाणी लाथा खायला तयार आहे, पण कोणाच्या? पोहता येत असेल त्याच्या, भलत्याच्या नाही. तसा संसार हा लाथा खायला तयार आहे, पण कोणाच्या? ब्रह्मज्ञानाच्या, संतांच्या. कारण त्यांना पोहता येतं. एके गाई खेळतात न पडसे डाई, दुजळ्याने ठकशील भाई रे. त्रिकोणाची फेरी थोड कष्ट होसी, या चौघांची तरी धरी सोयी रे. खेळ खेळून या निराची राही, सांडी या विषयाची घाई. हा डाव संतांजवळ आहे. म्हणून संसाराला लाथा मारतात. संसार, संसार म्हणजे नेमकं काय? तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तरार्धात केले. केला षडवर्मीचा मार. षडवर्मी, दोन मनाच्या, दोन प्राणाच्या आणि दोन शरीराच्या. दोन शरीराच्या उर्मी म्हणजे जन्म मरण, दोन प्राणाच्या उर्मी म्हणजे क्षुधा पिपासा आणि दोन मनाच्या उर्मी म्हणजे हर्षशोक. हर्षशोक, क्षुधा पिपासा आणि जन्म मरण मिळून 6 या उर्मी आणि नष्ट करून टाकला. केला षडउर्मीचा मार. हा झाला थोडासा तात्विक भाग आहे, चिंतनाचा भाग. पण अगदी ढोबळ दृष्टीने जर विचार केला तर संसार, संसार म्हणजे काय? ज्याला आपण लोकेशना, दारेशना, वित्तेशना म्हणतो, त्या प्रकारे संसारात या गोष्टी आडव्या येतात. जन, तन आणि धन. पण तुकाराम महाराज म्हणतो आम्ही जन तृणा समान केलं, धन तृणा समान केलं आणि तन सुद्धा तृणा समान केलं. हे तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात. जन तन धन केले तृणादि समान, केले तृणादि समान. जन तन धन केले तृणादि समान, जन तृणा समान, तन तृणा समान, धनही तृणा समान केल्यानंतर मग संसार काय करणार? लाथाळीला संसार, केला षडवर्मीचा मार. आणि आता याचं सर्वोच्च पद म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात आता ते सर्वश्रेष्ठ पद म्हणजे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता. लाथाळीला संसार, केला षडवर्मीचा मार. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार, केला षडवर्मीचा मार. तुकाराम महाराजांनी बळाचं प्रतिपादन केलं. परंतु जगामध्ये आणखी काही बलवान पाहायला मिळतात. ते बलवान म्हणजे जगातला एक काळ बलवान आहे की तो कुणाचंही बळ सर्व काळ सारख्या प्रमाणात कायम स्वरूपात राहू देत नाही.
एका काळात ते सत्ताधीश काळाच्या ओघामध्ये समाप्त होतात. बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात काय त्यांच्या कारकिर्दीमध्ये केवढं काही सगळं चालत होतं, पण आज काही राहिलं नाही. त्यांच्या काळामध्ये पाणी जळत होतं, पण आता तेल सुद्धा जळायला तयार नाही. काळाने त्याचं बळ समाप्त करून टाकलं. आपण असे पुष्कळ उदाहरणं पाहायला मिळतील. जो अर्जुन एकटाच रणांगणामध्ये आणि भगवान शंकराचा पराभव करू शकतो, 18 अक्षुणी सेनेबरोबर युद्ध करू शकतो, असा अर्जुन भगवान निजामाला गेला आणि ज्यावेळेला परत आला त्यावेळेला रस्त्यामध्ये स्वतःच्या समोर आणि गोपी लुटल्या, गायी लुटल्या, अर्जुन काही करू शकला नाही. तुळशीदास महाराज म्हणतात, तुलसी नर का क्या कहू, समय बडा बलवान. कोण बलवान आहे? समय बलवान. माणसं नाही बलवान, समय. समय बडा बलवान. का बा लुटी गोपिका, वही अर्जुन वही बाण. तोच बाण कोणता? ज्या बाणाने एवढे रथी महारथी लढवले तोच बाण, आणि तोच अर्जुन. पण आता बाणही आहे आणि अर्जुनही आहे, पण बळ नाही. आता ते संपला. म्हणजे बळाच्या काही मर्यादा असतात. मग बलवान कोण? समय बडा बलवान. मोठा समय बलवान असतो की तो समय एकाच माणसाजवळ बल कायम स्वरूपात ठेवत नाही. तो आज यांच्याकडं उद्या त्यांच्याकडं हे असं बदलत असतं. परशुराम आपल्या परशुने आणि 21 वेळेस पृथ्वी क्षत्रिय करणारे होते. पण ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला, मिथिला नगरामध्ये जनकाच्या सभेमध्ये धनुष्यभंग केला गेला. आवाज झाला मोठा. परशुराम खडबडून जागे झाले. माझं धनुष्य मोडल्याचा आवाज आला म्हणे. दरबारामध्ये आले, राजे बसलेले सगळे त्या ठिकाणी. धनुष्यभंग कोणी केलं? अगदी क्षत्रिय सगळे पाहतात की अरे बापरे, इथून पाठीमागं काही न करता याने आपल्याला पराजित केलं, मारलं, आणि आता आपण रंगे हात पकडले गेलो म्हणे, कारण याचं धनुष्य आपण मोडलेलं आहे. सगळे दरबार चुप बसलेला आहे, कोणीच बोलायला तयार नाही. परशुरामाने पुन्हा पुन्हा विचारले, बोला धनुष्य कोणी मोडलं? एवढं महान धनुष्य कोणी मोडलं? कोणीच बोलत नाही. हे जाणून लक्ष्मणाने विश्वामित्राची परवानगी घेतली आणि सांगितलं, महाराज कोणीच बोलत नाही, मी जाऊ का उत्तर द्यायला? ठीक आहे म्हणे, आज तूच उत्तर द्यायचा योग आहे म्हणे. लक्ष्मण पुढे आले, सांगितलं, महाराज काय झालं? घरी घरी बोलतात, इतकं महान धनुष्य कोणी मोडलं, इतकं महान धनुष्य कोणी मोडलं. तुम्हाला एवढं कळत नाही का? तुमच्याकडून निकाल झाला. अहो धनुष्य इतकं महान, तर तोडणारा किती महान असता बघा. तोडणारा महान आहे म्हणून तर ते महान तोड. परशुरामाला आणखी रागाला, पुन्हा कुऱ्हाडवर केली. कोण बालक आहे? मारून टाकील म्हणे. कुऱ्हाडवर करताय पुन्हा पुन्हा. हो. लक्ष्मण सांगितलं, महाराज तुम्हाला जर धनुष्याबद्दल इतकं प्रेम आहे तर आम्हाला काय माहिती म्हणे. हो. अहो लगेच दुसरं काहीतरी घिसाडाला बोलून घेऊन तुमचं धनुष्य परत चांगलं करून देऊ. तुम्ही तुमच्या रस्त्याने, आम्ही आमच्या रस्त्याने. काय गरज पडली भांडायचं? परशुराम पुन्हा कुऱ्हाडवर करताय. प्रभू रामचंद्रांना वाटलं की आता हे वातावरण आणखी बिघडल. मध्यस्थी आले, महाराज क्षमा करा, हा माझा लहान भाऊ आहे, याला बोलायचं अजून ज्ञान नाही, कारण याच्या तोंडामध्ये अजून दूध आहे. रामा दूध नाही, सगळं विष भरलंय तोंडात, मला तर असं वाटतं म्हणे, कारण शेषाचा अवतार होता. तुझ्यामध्ये आणि याच्यामध्ये जरा साम्य नाही. तुम्ही भाऊ भाऊ असे बिलकुल वाटत नाही. मग तू किती साळा सदळ सर्व वगैरे, आणि हा बघ कशा उघड बोलतोय, हा उलटा बोलतोय, हा विष तोंडात भरलेलं आहे. हो, याच्यामध्ये तुझ्यामध्ये जरा साम्य नाही. असं म्हटलं तर लक्ष्मण सांगितलं, महाराज अगदी बरोबर बोलले तुम्ही. रामातून माझ्या साम्य नाही, पण तुमच्यातून माझ्यात अगदी बरोबर आहे. कारण काही फरक नाही आपल्या दोघांमध्ये, आपण सारखे दिसायला असतो. पुन्हा कुऱ्हाडवर केली. लक्ष्मण सांगितलं, महाराज तुम्ही किती वेळा कुऱ्हाडवर करतायत? तुम्ही इतक्या वेळा कुऱ्हाडवर करता, पण आम्ही तुमच्या कुऱ्हाडीकडे पाहतच नाही. मग कशाकडे पाहतायत? आम्ही तुमच्या जाणव्याकडे पाहतो आणि कपाळावरच्या त्रिपुंडाकडे पाहतो. कारण का? आमच्या आईने आम्हाला घरून निघताना सांगितलं की ज्याच्या घरात जाणवा असेल आणि कपाळावर त्रिपुंड असेल त्याच्यावर हातावर उचलायचं नाही. इतका वेळ कशाला लागला असं नाही तर आणखी कुऱ्हाडवर गेली. शेवटी परशुरामाने कुऱ्हाडीला विचारलं, तुला झालं काय आज? का चालत नाही? आज्ञा केल्याबरोबर तू सगळे पृथ्वीवरचे क्षत्रिय नष्ट करते, आणि आज तुला काय झालं? कुऱ्हाड काय बोलणार आता? लक्ष्मणाने सांगितलं, महाराज तुमच्या कुऱ्हाडीला काय झालं मी सांगू का? तुला सगळं सांगता येतं वाटतं. काय झालं? अहो तुमच्या कुऱ्हाडीने आम्हाला ओळखलं, पण तुम्ही अजून ओळखायला तयार नाही. हे अवतारी काय अवतार झाला हा, तुम्ही अजून ओळखायला तयार नाही. ज्यावेळेला परशुरामाच्या लक्षात येईना त्यावेळेला प्रभू आणखी पुढे झाले. प्रभू पुढे झाल्यानंतर त्यांच्या छातीवरची लात, भृगुणी मारलेली लात, अर्थात महाविष्णूच्या छातीवरची खून, ती पाहिल्यानंतर परशुराम म्हणतो, अरे हा तर महाविष्णूचा अवतार आहे, आपलाही तोच अवतार आहे. दुसरा महाविष्णूचा अवतार झाला याचा अर्थ आता आपला अवतार संपला. काळ असा करत असतो. एकाच काळामध्ये सगळे माणसं समान बलवान असू शकत नाही. परशुरामांचा काळ संपला आणि रामाचा काळ सुरू झाला. म्हणजे जगामध्ये राम बलवान का परशुराम बलवान हा विचार महत्वाचा नाही, पण समय बलवान हे मात्र महत्वाचं आहे. विठाला विठाला कोण बलवान? काळ जरी बलवान असला तरी त्या काळापेक्षा सुद्धा आणखी एक बलवान शक्ती. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचं आम्ही भजन करतो तो परमात्मा म्हणजे जुनाट तरी बहु काळा नकळे दयाची आवलेला. काळापेक्षा बलवान, जुनाट तरी बहु काळा असा जो परमात्मा, जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकेपणे ठाव चळणे सुकविला. असा परमात्मा ठाईचाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेगळा चाळा लावी लागे माय. असा परमात्मा बलवान आहे. त्या परमात्म्याचे आम्ही अंकित झालो आणि म्हणून बलवान झालो. खऱ्या अर्थाने बलवान होण्याचं हे कारण आहे. बळयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
आता अंकित होणं काय एवढं सांगतो आणि मग सेवा समाप्त करतो. अंकित होणं म्हणजे भक्त होणं, आपलं सर्वस्व देवाला समर्पण करणं. असं पर्जन्याची सुटिका जैशी, त्याप्रमाणे भक्ती असावी. आकाशातून पडलेला थेंब जमिनीपर्यंतच येतो, मध्ये न थांबता. त्याप्रमाणे ज्या भक्ताची वृत्ती आपल्या परमात्म्याशिवाय इतर कुठे स्थिर होत नाही, त्याला अनन्यता म्हणतात. असं अनन्य होणं म्हणजे अंकित होणं, आपलं सर्व त्याला समर्पण करून टाकणं. लक्षामध्ये याला भक्ती म्हणतात. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या सांगितलेली आहे. अन्य आश्रया नाम त्यागो इति अनन्यता, अशी अनन्य भक्ती. आणि ही भक्ती गोपींनी केली. म्हणून आज गोपींची कीर्ती, सगळ्या भक्तांनी गोपींचं वर्णन करावं, अशा प्रकारे गोपींची कीर्ती. कबीर महाराज म्हणतात ना, कबीर कबीर क्या कहे जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. नारदाने असं म्हणावं, यथा व्रज गोपिका नाम, गोपीचंच वर्णन. भगवंताने स्वतः म्हणावं की अरे उद्धवा, ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, त्याचे लळे मी पूर्वी सकळ. जरी ब्रह्मदेव माझा मुलगा असला तरी पण जितकं प्रेम मी गोपींवर केलं तेवढं प्रेम ब्रह्मदेवावर सुद्धा नाही. लक्ष्मी माझी पट्टराणी, ते म्या सेवेसी लाविली शरणी, खांदा वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. अंकित झाल्या हो, त्याचे हे परिणाम होतात. हो, अशा अंकितपणाचा एक लाभ असतो. त्याला काही करावं लागत नाही, फक्त आपलं त्याला समर्पण करून टाकायचं. याचं नाव भक्ती. म्हणून जगतामध्ये सर्व साधनामध्ये भक्ती का श्रेष्ठ मानली गेली? भक्ती एक स्वतंत्र साधन आहे. इतर सर्व साधनांना भक्तीची जोड असावी लागते. जीवनामध्ये परिपूर्णता येण्याकरता 3 गोष्टी महत्वाच्या असतात. जर स्वयंपाक करायचा असले तर उदक, अग्नी आणि धान्य. तसं जीवनाच्या परिपूर्णतेकरता हो, ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि भक्ती पाहिजे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु, देहाच्या निरासे पाहिजे या. आपण अंकित होणं, त्याला समर्पण करून टाकलं म्हणजे आपलं जीवन परिपूर्ण होत असतं. विठाला विठाला भक्ती एक स्वतंत्र साधना असल्यामुळे, ज्याप्रमाणे विनोबा भावेने भक्तीची व्याख्या केलेली फार सुंदर व्याख्या आहे. ती व्याख्या या प्रकारची. भक्ती म्हणजे काय आणि इतर साधना म्हणजे काय? इतर साधना म्हणजे जप, तप, अनुष्ठान, तीर्थयात्रा, तपश्चर्या आदी करून सर्व साधना. आणि भक्ती म्हणजे देवाला आपलं सर्वस्व समर्पण करणं. दोन साधनेमध्ये फरक काय? तर भक्ती साधना अशी, जसं पाणी आणि साबण. साबण कपड्याचं मळ घालवतो हे अगदी बरोबर आहे, भारी साबण आणला. पण किती साबण भारी आणले आणि कपडे मलिन पुढे आहे, पाणी नसेल तर साबण काय करणार? मग इतर सर्व साधना म्हणजे साबणीप्रमाणे आणि भक्ती म्हणजे पाण्याप्रमाणे. पाणी महत्वाचं आहे. प्रत्येक साबणाला पाणी असल्याशिवाय कपडा धुवू शकत नाही. तसे जगातले सगळे साधनं भक्तीशिवाय भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही. एक भक्ती श्रेष्ठ आहे आणि त्या भक्ताजवळ जे असेल ते परमात्मा सर्थ करून घेतो. यादस्य आचरणम ध्रुवस्तेच वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम किं तत्सुधाम नोधनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणे भक्ती प्रियो माधव. भक्तीच्या योगाने असं झालं, भक्तीचे नि अथिलेपणे दैती देव आणले होणे माझी नृसिंहत्व लेणे दयाचे महिमी. अशी भक्ती श्रेष्ठ आहे. ती भक्ती करणं म्हणजे भगवंताला आपलं सर्व समर्पण करणं. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती म्हणजे 4 पुरुषार्थाच्या वर असलेली श्रेष्ठ भक्ती. म्हणून तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. मुक्ती प्राप्त केल्यानंतर हो, त्या प्राप्तीचा आनंद भोगण्याकरता जी विशिष्ट प्रकारची किमया करायची तिचं नाव भक्ती. प्राप्त वस्तूचा आनंद भोगण्याकरता जे जीवन जगायचे त्याचं नाव भक्ती. हसो रुसो आता वाढवू आवडी अंतरीची गोडी अविटते. तेव्हा प्राप्त वस्तूचा आनंद प्राप्त करून देण्याकरता जी भक्ती करायची असते तिचंच नाव मुक्तीच्या वर असलेली भक्ती. पंचम पुरुषार्थ म्हणतात त्याला. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. ती आम्ही श्रेष्ठ भक्ती प्राप्त करून घेतली. लाथाळलेला संसार केला शरवणीचा आमार, असा एकंदरीत त्या अभंगाचा श्रेष्ठ भाग आहे. आता एक वेळा शेवटची चाल होईल. तुका
वासुदेव